जय गजानन माऊली. तर बघा, उद्यापनाच्या दिवशी आपल्याला प्रत्येक गोष्टीचीच घाई असेल, त्यामुळे आपण आज सोपी रांगोळी बघणार आहोत. हळदीचं लेपन तर आपण प्रत्येक गुरुवारी करतोच, तर तेच हळदीचं लेपन आपण चौरंगाभोवतीसुद्धा करू शकतो बघा अशा प्रकारे. आणि सिंपल अशी छान पिवळ्यावर लाल रांगोळीने आपण स्वस्तिक किंवा पावलं असं काहीतरी शॉर्टकटमध्ये काढू शकतो, पण ते सुंदर दिसतं, अतिशय सुंदर दिसतं. नक्की ट्राय करून बघा आणि तुमचं काम हे कमी वेळात पूर्ण होईल आणि पूजासुद्धा छान होईल. कसं वाटते नक्की सांगा. बघा किती सोप्या पद्धतीने पटापट सगळं काढलं आहे आणि तुमचा वेळ वाचून बाकीची कामं आवरायला तुम्ही फ्री राहाल. दिसते ना छान. नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर आणि प्रसन्न वाटते हळदीच्या लेपनाने. कसं वाटलं सांगा नक्की. थँक्यू.